तर चला बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कसं राहू शकतं. तर एक्झॅक्टली बघा आपण ज्या पद्धतीने काल प्लॅनिंग केलं होतं त्या पद्धतीने प्लॅनिंगनं मार्केटनं त्या रिव्हर्सल दाखवला म्हणजे ह्यावरती आपण सीला काय दिलीच नव्हतं आणि त्याच्यावरती काय मार्केटनं आज गेलंच नाही. प्लस तुम्ही ह्याही लेवलला जर बघितलं तर मी इथं कुठल्याही लेवलला पुट असं हे एकही मेन्शन केलं नव्हतं. तुम्ही बघितलं असाल तर माणसाला वन साइड रॅलीमध्ये मार्केट वन साइड रॅली करत होतं म्हणजे पुट साईडला कन्वर्ट होतं. आपली इथं पण पुटला कंडिशन होती, इथं पण पुटला कंडिशन होती. ऑलरेडी आता मी चेंज केलंय, पण त्यावेळेला तर पुटला कंडिशन्स होत्या. आणि एकच ठिकाणी तर कॉल साईडला मेन्शन होतं की इथून तुम्हाला कॉलला बसायचं. तर वन साइड रॅलीमध्ये त्यांनी रिकव्हरी दाखवलाय बघा. एक्झॅक्टली 889 पासून 991 म्हणजे ऑलमोस्ट 60 पॉईंट आहेत आणि 60 पॉईंट मध्ये ऑप्शनचा कमीत कमी शेअर 40 ते 45 रुपये वाढतोय. जर 40 रुपये जरी वाढला तर तुम्ही विचार करा की त्याचं प्रॉफिट कसं असू शकतं. ओके. तर ज्या पद्धतीनं आपण प्लॅनिंग केलं त्या पद्धतीनं मार्केटनं आज वर्किंग केलं आणि अशाच पद्धतीनं उद्याही प्लॅनिंगनं वर्किंग होणार. तर एक्झॅक्टली बघूया आपण उद्या मार्केट कसं वर्किंग करणार आहे आणि कसं राहू शकतं. तर एक्झॅक्टली बघा मार्केटनं एक कंटिन्युअसली ह्या लेवलला खूप रिस्पेक्ट केला म्हणजे 25,000 ही लेवल मार्केटसाठी खूप भयानक तर स्ट्रॉंग झालेलं आहे आणि अशी स्ट्रॉंग झाली आहे की त्या लेवलला मार्केटला ब्रेक करणं किंवा त्याच्यावरती सस्टेन राहणं पॉसिबलच नाही. तुम्ही आता बघू शकता तर एक्झॅक्टली बघा काल मार्केटनं क्रॉस केलं आणि मार्केट ह्या लेवलवर आणि अननेसेसरी खाली आलं. प्लस तुम्ही जर बघितलं आज मार्केटनं ओपन जर असं 24,900 किंवा 25,000 या लेवलला केलं. परत मार्केटनं अपसाईड मुवमेंट दाखवली आणि परत म्हणजे न सस्टेन करता परत खाली आलं. आणि जर तुम्ही टाइम फ्रेम नुसार म्हणजे एकतर वन डे टाइम फ्रेम नुसार जर तुम्ही बघितलं तर वन डे टाइम फ्रेम नुसार असं दर्शवलं जातं की 25,000 ही लेवल मार्केटसाठी एक रेजिस्टन्स म्हणून वर्किंग करत आहे. आणि ती लेवल एक्झॅक्टली 25,040 आहे. ही 25,040 पासून बघा मार्केटने इथं पण फॉल दाखवला, इथं पण दाखवला, इथं पण दाखवला. 3 ठिकाणी फॉल दाखवतोय आणि हा फॉल आता कंटिन्यू माझ्या हिशोबानं 24,757 पर्यंत राहण्याची शक्यता आहे. जर मार्केटनं फ्लॅट ओपन करून जर खालच्या साईडला जर खाली जर कन्वर्ट केलं तर. आणि ही रॅली आपल्याला एकतर 24,804च्या खालीच आपण कॅप्चर करायला जरी आपल्याला माहित असलं तरी पण आपण 24,804च्या येऊपर्यंत आपण पुटला बसायचं नाही. जो पण आपण इथं ट्रेड करणार तो पण सीएलाच करायचा आहे. एकतर इथं फ्लॅट ओपन झाला तर इथून तुम्ही पुटला बसा. नसेल तर एकतर क्रॉस केलं तर कॉलला बसा. म्हणजे ज्या पद्धतीने आपण इथं प्लॅनिंग दिलं त्या पद्धतीनेच वर्किंग करायचं आहे. 24,889च्या खाली तुम्हाला इथं कुठेही पुटला मी दिलेला नाही आणि ह्या दरम्यान मार्केट पुटला येण्याची शक्यता एकदम कमी आहे. त्यामुळे इथून कधी रिव्हर्सल मारलं सांगता येत नाही. जे पण आहे ते आपण सीएलाच बसायचं आणि ह्या लेवलच्याच खाली टीएला. ओके. तर अशाच प्रेडिक्शनसाठी आपल्याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर एक्झॅक्टली बघा आपलं बँक निफ्टीमध्ये पण ज्या पद्धतीने प्लॅनिंग होतं आणि त्या पद्धतीनेच बँक निफ्टीनं वर्किंग केलंय. तर बँक निफ्टी मधला आपला व्ह्यू काय होता बघा. एक तर 51,398च्या वरती आपल्याला सीईला बसायचं. आता तुम्ही जर ते झूम आउट केलं तर त्याने ब्रेकआउट नाही केलं. तर एक्झॅक्टली बघा जसं ओपन झालं तसं पहिलं टार्गेट आपला अचीव केला आणि त्यानंतर सेकंड कंडिशन होती की मार्केट इथून पुटला येणार आणि त्या पुटच्या नुसार जर तुम्ही कंडिशनला जर बघितला तर मार्केटने यानं ब्रेक केला आणि हा स्टॉप लॉस झाला रिटेस्ट करून आपलं टार्गेट त्यानं पुढचं पण अचीव केलं. दोन्ही पण कंडिशन प्रॉपर असा वर्किंग केलं. तर इथं पण बघा 50,955 हा आपण एक सपोर्ट झोन काढला आणि या सपोर्ट झोन पासूनच केवढी मोठी ग्रीन कॅन्डल आली आहे तुम्ही बघू शकता. 50,955 नंतर डायरेक्ट 51,094 150 पॉईंटची कॅन्डल आहे एकच. म्हणजे आपण जे पण सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढतोय हे सायकोलॉजिकल नेवर्स आणि सायकोलॉजिकल नंबर्स आहेत. हे नंबर डिफाईन करणं एवढं पण भाग इझी नाही. पण आपण आपल्या कॉन्सेप्ट नुसार जर स्ट्रॅटेजीनुसार जर वर्किंग करायला गेला तर त्या लेवल्स आपल्याला अशा सापडतात. ओके. तर तुम्ही आता त्याचं अॅक्युरन्सी बघत आहे आणि अशीच अॅक्युरन्सी कंटिन्यू राहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या प्रिडिक्शनला लाईक करत राहा. ओके. थँक्यू.